राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. प्रचार आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे बंधूंची 2 तास मातोश्रीवर खलबतं. मुंबईत मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य. प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट. तिकीट नाकारल्यानं शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर. दादरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं लढण्यास भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा नकार. वॉर्ड क्रमांक 192 शिंदेंना सुटल्यामुळे शिंदे शिवसेनेकडनं लढण्याची ऑफर. मात्र हिंदुत्व भाजप परिवार न सोडण्याचा अक्षता तेंडुलकरांचा निर्णय. ठाण्यातल्या भाजप कार्यालयामध्ये नाराज कार्यकर्त्यांचा गोंधळ. इच्छुकांना डावलल्यानं संतप्त कार्यकर्त्यांचा ठाण्यातील वर्तकनगर इथल्या कार्यालयामध्ये राडा. संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा. महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचा गोंधळ. निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याने नाराजी. नाशकात भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं राडा. एबी फॉर्मची पळवापळवी. गाड्यांचाही पाठलाग. इच्छुकांकडनं थेट भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग. नागपुरात एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज. नाराज कार्यकर्त्याने हातात वस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या. अकोल्यामध्ये माजी महापौर विजय अग्रवालांचं तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश. महिलेला भोवळ. चंद्रपुरातही भाजप नेत्यांसमोरच महिलेचा टाहो. तर जालन्यामध्ये कैलास गोरंट्यालांसमोर महिलेला अश्रू अनावर. इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट. पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला. पुण्यात विजय शिवतारेंकडनं एबी फॉर्मचं वाटप. मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा. शिवतारेंनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप. आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी. सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगातनं निवडणूक लढवणार. गुंड गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणेलाही उमेदवारी. संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे पोस्टर फाडले. भाजपनं दगा दिल्याचा आरोप. आरपीआय आठवले गटाच्या वाट्याला एकही जागा नाही. संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्याने एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा संताप. इम्तियाज जलील यांचे पोस्टर्स पायी उडवले. जलील यांनी लाखो रुपये घेऊन तिकीट वाटल्याचाही आरोप. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता. 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. उद्योगपती अदानींनी मध्यस्थी केली तर शरद पवार एनडीएमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन. शरीराच्या अनेक समस्यांची झुंज अपयशी. खालिदांच्या जाण्यानं बांगलादेशी राजकारणामध्ये शोककळा. Thank you.